नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. दुपारी 12 वाजता सुमारास एका व्यक्तीने विष्णुनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीवरून विष्णुनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार हे कोपर ब्रिज जवळील एका रिक्षा स्टँडवर आले आणि तिथे त्यांना रिक्षामध्ये एक लहान बाळ बेवार स्थितीत सापडलं. सदर बाळाची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला आणि त्याद्वारे विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन मुंबई येथील पोलीस आणि त्यांच्याबरोबर ते फिर्यादी म्हणजे बाळाची आई या ठिकाणी विष्णुनगर पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी त्या बाळाला ओळखलं. सदर बाळ हे शास्त्रीनगर हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. बाळावर उपचार चालू आहेत. नक्की ह्याच्यामध्ये जो आरोपी होता त्याचा शोध चालू आहे. सदर आरोपी हा फिर्यादी यांचाच नातेवाईक आहे. त्या लग्नावरून काही वाद त्यांच्यामध्ये झाले होते आणि त्यातून त्याने हा प्रकार केलेला आहे. त्याने फिर्यादी या त्यांच्या घरात झोपलेले असताना सकाळच्या सुमारास सदर बाळास त्याने दरवाजा उघडलेला असताना सदर बाळास त्याने सोबत घेतलं आणि या ठिकाणी त्याने विष्णुनगर हद्दीत बेवार स्थितीत सोडलेलं आहे. घटना कधी झाली? घटना ही काल दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 5:30 वाजताच्या पूर्वी घडलेली आहे. फिर्यादी यांचे वडील चहा पिण्यासाठी घराबाहेर पडले असताना त्यांनी दरवाजा उघडा ठेवलेला होता आणि त्या दरवाज्यात प्रवेश करून या आरोपीचं नाव आहे अमन सकट याने सदर बाळास उचलले आणि ही घटना एका घरातल्या लहान मुलीने बघितली होती. त्यांनी त्या मुलीने फिर्यादी यांना सांगितली आणि त्याद्वारे त्यांना कळालं की अमन सकट यानेच बाळ चोरून नेलेलं आहे.